कोळिकीच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कच्ची कैरी वापरून कोळंबीचं कालवण बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत। ही कोळंबी घेतलेली आहे, मी सालासकट अशी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक कैरी घेतलेली आहे, मी असे तुकडे करून घेतलेले आहेत असे मोठे मोठे। एक बटाटा घेतलाय मोठा, त्याचे असे छोटे तुकडे करून घेतलेत। हळद घेतलेली अर्धा चम्मच, घरगुती कोळी मसाला घेतलेला एक मोठा चम्मच, ठेचलेला लसूण घेतलेला आहे 10-12 लसणाच्या पाकळ्या। हे ओलं वाटण करून घेतलेलं आहे मी, ओलं खोबरं, मिरची आणि कोथिंबीर असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। अर्धी वाटी खोबरं घेऊन कोथिंबीर घेतलेली मी वरून घालण्यासाठी बारीक चिरून। तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे। आता आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला, फोडणी करूया आपण। पहिले तेल घालते, 2 चमचे तेल घेतलेले आपण। आता लसूण घालूया ठेचलेला। कालवण बनवताना कधी पण ठेचलेला लसूण घ्या, पेस्ट वगैरे घालू नका। ठेचलेल्या लसणाची चांगली टेस्ट येते। परतते थोडा। अगदी अर्धा मिनिटच लसूण परतून घ्यायचं आहे, जळून द्यायचं नाही। आता हळद घालूया, अर्धा चम्मच घेतलेली आहे। घरगुती कोळी मसाला एक मोठा चम्मच घेतलाय। मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे। वाटण टाकते, ओलं वाटण। ही रेसिपी कधी बनवली नसेल किंवा बघितली नसेल तर नक्की बघा आणि बनवा। खूप युनिक पद्धतीची रेसिपी आहे आणि खूप छान लागते। आता कच्च्या कैऱ्या सगळीकडे भेटतात, त्याचा वापर करून नक्की बनवा। आता आपलं वाटण परतून झाले, पाणी घालायचं आहे। 2 ग्लास पाणी घालणार आहे मी, पहिले 1 ग्लास घालते। मसाला चांगला मिक्स करून घेते पहिले। आता 1 ग्लास पाणी घालून आपण मिक्स केले मसाला। दुसरा ग्लास घालूया पाण्याचा। आता मीठ घालूया चवीनुसार। पहिले बटाटा घालूया, अगदी 2 ते 3 मिनिटं बटाटा शिजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कैरी टाकायची आहे त्याच्यात। आपण कोकम चिंच वगैरे वापरणार नाही, कारण कैरी घालायची आहे, त्याची टेस्ट आली पाहिजे आपल्या कालवणाला। आता मीडियम गॅस करून 3 मिनिटं आपण बटाटा शिजून घेऊया थोडा। 3 मिनिटं झालेले आहेत, आता 3 मिनिटं झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये आंबा घालूया, म्हणजे आंब्याबरोबर बटाटा सुद्धा शिजून जाईल। आणि कोळंबी लास्ट मध्ये घालायची आहे। आंब्याचे असे मोठे तुकडे करा आणि सालासकट ठेवा आंबा। जर शिजला ना तर आपल्या कालवण मध्ये गळून जाईल, म्हणून मोठे तुकडे घाला। आता आपण आंबे घालूया। आता आपण कैरी घातलेली आहे। आता अगदी 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, झाकण ठेवून 2 मिनिटं फक्त। आता 2 मिनिटं झालेले आहेत कैरी घालून आपल्याला, मग बघूया। चांगलं उकळते कालवण आपलं।
बटाटा शिजले का चेक करूया. तर बटाटा आपला थोडा शिजलाय. आता आपण कोळंबी घालूया. आंबा पण शिजायला वेळ नाही लागत, लगेच मऊ होते तो. तर कोळंबी घालूया आपण. एकदम युनिक रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. कोथिंबीर घालायची आपल्याला. आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवून कोळंबी चांगली शिजवून घेऊया. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आपली कोळंबी शिजलेली आहे आणि आंब्याचे तुकडे आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे. आपलं कालवण तयार आहे. ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.